वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं. 13व्या अध्यायातला 7वा श्लोक आपण काल पाहिला. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांतिः, आर्जवम, आचार्योपासनं, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह हे गुण पाहिले आपण, जे ज्ञानी माणसाच्या स्वाभाविक गुण आहेत आणि ज्ञान होण्यासाठी जी साधनं आहेत. आणि म्हणूनच हे सगळे गुण जेव्हा सांगून पुढे 11व्या श्लोकात भगवान सांगणार आहेत की एतत् ज्ञानम इति प्रोक्तम. त्यामुळे हे जे गुण आहेत त्या गुणाच्या ची जितकी वृद्धी आपल्यात होत जाईल तितके आपण त्या ज्ञानाच्या जवळ जातोय, तेवढं ज्ञान आपल्याला होत आहे असं समजायला हरकत नाही. कारण क्रियावान सा पंडिता, आपल्या आचरणात जो येतो ते ज्ञान आहे. शब्दाने कळणं हे महत्वाचं आहे, पण नुसतं शब्दाने कळून उपयोग नाही. ते जेव्हा आपल्या आचरणात येतं तेव्हा त्याचा अनुभव येत जाऊन शेवटी सच्चिदानंदाचा अनुभव येणार आहे आपल्याला. आता 8वा श्लोक, 11वा अध्याय, 13वा अध्याय, 8वा श्लोक. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. पुढचे गुण सांगताय. इंद्रियार्थेषु वैराग्यम. आता नुसतं वैराग्यम तर आलंच आहे बऱ्याच वेळा, पण आता स्पेसिफिकली भगवान सांगतायत की इंद्रिय अर्थेषु वैराग्यम. हे का सांगितलं तर म्हणजे क्षेत्राच्या बाबतीत जी काही ममता आहे, कारण इंद्रियाने जे गोचर होणार आहे, इदम जे या अध्यायाची सुरुवात आहे, इदम शरीरम कोणते, म्हणजे इदम म्हणून जे दाखवता येणार आहे ते दाखवता कसं येणार आहे तर इंद्रियाच्या अनुभवाने. म्हणजे इंद्रियाच्या अनुभवानी इंद्रियाला हवे असलेला अर्थ, म्हणजे त्याला प्राप्त करायची जी इंद्रियाद्वारे जे प्राप्त करता येतं त्याच्याबद्दल वैराग्य. आणि मन अहंकार एवच, म्हणजे अनहंकार असं, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच. अनहंकार म्हणजे अहंकाराची पूर्ण अभाव, हा एक गुण सांगितलेला आहे. आणि हे होण्यासाठी काय आहे, इंद्रियाच्या विषयांबद्दल वैराग्य येण्यासाठी मन निरहंकारी असावं. आणि ते वैराग्य यायला काय करावं तर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जे सगळं आयुष्य आहे, जो आपण देह ज्याचा अभिमान धरून त्याला सुखी करायसाठी प्रयत्न करतोय, तर त्या देहात जे काही दोष आहेत, काय दोष आहेत तर जन्म येणं हा दोष आहे. आता जन्म येणं हा दोष का आहे तर आईच्या गर्भात होणाऱ्या ज्या वेदना आहेत ते नरकापेक्षाही जास्त वेदना होतात असं म्हणतात. जन्माला आल्यावर ते स्मरण राहत नाही म्हणून, पण त्या म्हणजे गर्भावस्थेचं असं वर्णन केलेलं आहे की ते मातेचं उदर किंवा गर्भाशय हेच पात्र, त्याच्यात तो द्रव आहे, त्याच्यात तो उकडला जातो, अशा पद्धतीचं वर्णन आहे. आणि परत आई जे काय खाते, कधी कधी तीक्ष्ण पदार्थ खाते तर त्याचा सगळा दाह त्या गर्भाला होतो, असं सगळी ती दुःखमय अवस्था आहे. तर हे सगळं जर लक्षात घेतलं तर मग त्या देहाविषयी वैराग्य येतं. देहाविषयी वैराग्य आलं की मग देहाला जे छान चौकी पाहिजे, जिभेला जे चव पाहिजे, शरीराला जे सौंदर्य पाहिजे, घालायला चांगले कपडे पाहिजेत, या सगळ्या इच्छा इंद्रियार्थ जे आहे त्याच्यापासून वैराग्य उत्पन्न होतं. आणि हा अहंकार जो देहासंबंधी मनासंबंधी हा मी आहे, हा अहंकार कमी होण्यासाठी किंवा जाण्यासाठी त्यांनी मदत होते. आता पुढे सांगतायत.
पुढचे साधनं आणि ज्ञानाच्या अ, ज्ञानाची जी स्वाभाविक स्थिती असते दोन्ही दृष्टीने. असक्तिरनभिष्वङ्ग पुत्रदारागृहादिषु नित्यैश्च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. आसक्ती म्हणजे त्याच्यावर सक्त होणं, असक्ती म्हणजे सक्त न होणं. सक्त म्हणजे त्याला आकर्षित, त्याला जोडलं जाण्याची इच्छा त्याच्या विरुद्ध असक्ती. अनभिष्वंग अनभिष्वंग म्हणजे अ, अभिष्वंग म्हणजे त्याच्या विषयी अ, आपलेपण असणं किंवा त्याला आपण जोडलं जाणं, म्हणजेच थोडक्यात ममता असणं. त्याच्या विरुद्ध म्हणजे अनभिष्वंग. म्हणजे काय झालं तर पुत्र दारा गृह हे जे सगळे काही आहेत, माझं माझं म्हटलं जाणार आहे, त्याच्याबद्दल अनासक्ती, आसक्तीचा अभाव, असक्ती म्हणजे आसक्तीचा अभाव आणि ममताही नाही आणि इष्टानिष्ट उपपत्तीषु. म्हणजे आता आसक्तीही नाही आणि ममताही नाही हे का वेगळं सांगितलं? तर समजा आपले स्त्री पुत्र आहेत त्याच्याबद्दल आपल्याला ममता आहे. पण समजा नोकर चाकर आहेत त्याच्याबद्दल ममता नाही आहेत. पण त्याच्याबद्दल ते असणं आवश्यक आहे. अशी ती आसक्ती आहे की मला हाताखाली नोकर चाकर पाहिजे ऐषाराम करायला. म्हणून आसक्ती आणि ममता असे दोन वेगवेगळ्या शेड्स त्याच्या सांगितल्यात भगवंतांनी. आणि तर हे नसणं आणि काय तर इष्टानिष्टो उपपत्तीषु म्हणजे इष्ट प्राप्त झालं किंवा अनिष्ट झालं तरी ते तरी नित्यम समचित्तत्व म्हणजे इष्ट अनिष्टाची प्राप्ती झाली तरी नित्य समचित्त आहे. सम याचा अर्थ आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. चित्ताची साम्यावस्था म्हणजे सत्वरजतम तिन्ही गुणाची साम्यावस्था म्हणजे ते तीन गुण गेले आणि मन त्या ईश्वर मय्येव मना आदस्व हे साध्य झालं, सच्चिदानंद स्वरूप झालं. तसं ते समचित्तत्व. आता साधनाच्या दृष्टीने काय तर ती सम अवस्था आणण्याचा प्रयत्न करायचा. मागे आपण हेही पाहिलं की सुख दुःख किंवा राग द्वेष याचे आवेग जो आवरतो तोच योगी आणि तोच सुखी नरहा असं भगवंतानी म्हटलेलं आहे. तसं आहे ते आवेग निर्माणच न होणे म्हणजे तो ज्ञानी झाला, पण तोपर्यंत ते आवेग आवरण्याचा त्याला मन इंद्रियाच्या अधीन होण्यापेक्षा इंद्रिय मनाच्या अधीन होऊन ते मनासज्जना भक्ती पंथेची जावे हे त्याला समजावून तिथे लावणं हा सगळा अभ्यास आहे. तर ते आवेग तो कमी झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रयत्न. आणि ते करून काय आता मन बाकीच्या विषयातनं आलंय तर मग काय त्या मनाला विषय काय तर तो सांगतायत मयीचानन्य योगेन भक्तिरव्याभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरती जन अरतीर्जन संसदी. हा 10वा श्लोक झाला. आता या 10व्या श्लोकात काय सांगतायत भगवान की आधीच्या श्लोकात सांगितलं बाकी सगळ्या ज्या अनात्म पदार्थ आहेत, क्षेत्रातले जे पदार्थ आहेत त्याच्याविषयीची आसक्ती, त्याच्याविषयीची जी कामना आहे ती सोडून द्यायची आणि मईच अनन्य योगेने माझ्याशी अनन्य योग साधून माझी भक्ती ही अव्यभिचारिणी. व्यभिचार म्हणजे काय आपण मराठीत व्यभिचार म्हणतो. एखादा पुरुष व्याभिचारी आहे म्हणजे स्वस्त्री सोडून दुसरीकडेही त्याचं लक्ष आहे. तसेच व्याभिचारी भक्ती म्हणजे एकदा भगवंत पण हवाय म्हणतोय, दुसरीकडे विषयही हवे म्हणतोय किंवा दुसरं असंही की एकदा ह्या रूपाची पूजा आहे, एकदा त्या रूपाची पूजा आहे, स्थिर काहीच नाही. तर अव्याभिचारिणी भक्ती म्हणजे जे आपलं इष्ट आहे, जे कोणतंही रूप असेल, रामरूपानी तोच आहे, कृष्ण रूपानी तोच आहे, भगवान शंकर रूपानी तोच आहे. जे काही ईश्वर
स्वरूप आपल्याला जे प्रिय आहे त्याच्या त्या सोडून कुठेही लक्ष नाही. जे आपण मागे उदाहरण रामदास स्वामींचं पाहिलेलं, की विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर ते म्हणतात, "येथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा." आणि मग पुढे म्हणतायत, "अरे तुझी धनुष्यबाण कुठे गेले? कमरेवर हात ठेवून नुसता काय उभा आहेस? इतके सगळे यवन झालेत, हे झालेत. आता या धनुष्यबाणाची गरज आहे." म्हणजे अ, एकनिष्ठ अव्याभिचारी भक्ती म्हणजे आता विष्णूचं मी दर्शन घेतलं, शंकराचं दर्शन मी घेणारच नाही, शैव माझे शत्रू. ही अव्याभिचारी भक्ती नाही. उलट ही व्याभिचारी भक्ती झाली. कारण त्या ईश्वराच्याच दुसऱ्या रूपाच्या बाबतीत आपला अनादर झाला. अव्याभिचारी भक्ती म्हणजे जिथे जिथे पूज्यता आहे, विभूती योगही त्याकरताच आहे. जिथे जिथे पूज्यता आहे तिथे माझा भगवंतच बसलेला आहे. ही अव्याभिचारी भक्ती आहे. आणि अनन्य आहे. त्याच्याशिवाय मग दुसरं कुठेही लक्ष नाही. आणि अनन्य त्याच्यापेक्षा दुसरे कुठेही लक्ष नाही म्हणजे त्याच्यापेक्षा दुसऱ्या वस्तूकडे लक्ष घेतलं तर ते अनन्य नाही म्हणजे अप्रतिहती झालं. म्हणजे कायम ईश्वराकडे लक्ष आहे. आणि विविक्त देश सेवित्वम अरती जनसंसदी. आता विविक्त देश सेवित्वमचा कुठेही याचा अर्थ पाहायला गेला तर असा दिलेला असतो की एकांत आणि शुद्ध प्रदेशात राहायचे आवड किंवा ती वृत्ती. तर त्याचा गूढ अर्थ असा आहे की विविक्त देश म्हणजे एकांत देशात राहणं. एकांत कुठे होतो? द्वैत मावळतं हे आज्ञाचक्रात. जे आपण वारंवार वेगवेगळ्या विषयात, वेगवेगळ्या अध्यायात, वेगवेगळ्या संदर्भाने बोललंय की योग्यांचं जे हृदय आहे, आज्ञाचक्र, तिथे द्वैत संपून एकत्वात वृत्ती जाते. तो एकांत आहे आणि तो विविक्त देश आहे. आणि तिथेच विविक्त देश सेवित्वम आणि अरतिजन संसदी याच्यासाठी एकांतात जाऊन साधना करू नये. जे व्यावहारिक एकांत आहे त्याच्यात जाऊन साधना करू नये असं नाही, तेही करावी, त्याचाही उपयोग आहे. पूर्ण संसारात राहून ईश्वराकडे मन लावणं कठीण आहे म्हणून कधी कधी असा बाह्य एकांत सेवून त्याची प्रार्थना भक्ती, एखादं तीर्थक्षेत्र आहे, संतांचं स्थान आहे, जे संत सत्पुरुष अ, अ, सगुणात असले किंवा ते निर्गुणात गेलेले असले तरी त्यांच्या स्थानाचं महत्व आहे. या ठिकाणी मध्ये मध्ये जाऊन ती गोडी लावून घ्यावी, तेही आवश्यक आहे. रामकृष्ण परमहंस सांगतात की काजळीने भरलेल्या सगळ्या घरात राहिल्यावर अंगाला तो काळा पण लागणारच. तसं पूर्ण वेळ सांसारिकच कार्य करत राहिली तर प्रत्येक वेळी ते आपले काही निष्काम कर्म होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी ईश्वराचं स्मरण राहू शकत नाही. त्यामुळे ही जी तीर्थक्षेत्र आहेत, संतांच्या ज्या स्थानं निर्माण झालेली आहेत, ती एक ऊर्जा केंद्र आहेत. ती आपल्याला पुन्हा ईश्वराकडे जोडून घेतात. त्यामुळे त्या ठिकाणी जाणं हेही विविक्त देश सेवित्व आहे. पण सर्वात उच्च असं, कारण कुठेही गेलं, वनात जरी गेलं तरी आपलं मन आपण बरोबर घेऊन जातो. त्या मनात ते विषय येतातच. अज्ञात स्थळी जाऊन बसलो आणि तिथे विषय आला, अमक्याने मला असं केलं, त्याचं तसं झालं पाहिजे, तर तो एकांत नाही. त्यामुळे बाह्य एकांत जरी उपयोगी असला तरी मुख्य जो आहे तो एकांत होतो तो इथे. आणि तेच विविक्त देश सेवित्व म्हणजे इथेच एकांतात म्हणजे त्या एकाच सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन आदस्व करणं. सगुण असो निर्गुण असो, जे काही ज्याची उपासना असेल, अर्थात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे निर्गुण हे क्लेशोदिक स्तर असल्यामुळे सगुणाची उपासना करत तिथे ध्यान देणं. आणि त्याच्याशिवाय कोणाच्यात इंटरेस्टच नाही. त्यामुळे जनामध्ये राहण्यात किंवा जनसमुदायात राहण्याची इच्छाच नसणे, प्रेम नसणे. आता इथे असा हे होतो की संतांच्या ठिकाणी राहिलं तर तिथे सगळे साधक मंडळी आहेत, तिथे काही कीर्तन चाललंय, धून भजन चाललंय किंवा ईश्वराच्या गोष्टी, गप्पा किंवा चर्चा ईश्वर चरित्राबद्दल, सद्गुरूंच्या संतांच्या चरित्राबद्दल चाललंय. तर तोही एकांत आहे, कारण तिथे विषय एकच आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण
अशी स्थिती आहे. म्हणजे तो संत संघ हा सगळ्या संघाला मारून टाकणारा आहे आणि संत संघ हा प्रत्यक्ष संतांचा संघ किंवा त्यांच्या विचारांचा संघ. मग तो त्यांच्या विचारांचा संघ त्यांचे विचार वाचून होवो किंवा समविचारी जे आहेत त्यांच्याबरोबर त्याची चर्चा करून हो. ते पण विविक्त देश सेवित्व म्हणायला आणि जनसंपर्काची अरती असण्याचंच लक्षण आहे. तो काही जनसंपर्क यात धरला जात नाही. अर्थात दत्तात्रेयांनी जे कंकण गुरु केलंय त्याप्रमाणे जी स्वसाधना स्वाध्यायामधली साधना आहे ती मात्र एका एकांतातच आपण विविक्त देशातच करणं अपेक्षित आहे. तिथे 2 जणांनी मिळून चर्चा करणं हे अपेक्षित नाही. पण ध्यानधारणा, जप हा वेळ सोडला तर बाकी वेळी संसाराच्या गप्पा मारून चकाट्या पिटण्यापेक्षा संतांच्या गोष्टी करताना सगळ्या मिळून केला तर त्याचा लाभ आहे. संघे शक्ती कलियुगे म्हणतायत आणि ती संघ शक्तीचाच प्रसार प्रचार रामदास स्वामींनी केला. इतके मठ मारुतींची स्थापना, बलोपासना हे सगळं त्याकरता त्यांनी केलंय. ज्ञानेश्वर माऊलींनी वारीची जी उत्तम सोय निर्माण केली, जो त्यांचा संकल्प आहे आणि ते तिथे बसून तो चालवतायत. तर तो जो संघ आहे तो ईश्वराचा संघ आहे आणि तीच वृत्ती मनात राहावी म्हणून एका लागतील पायी हो ही जी वारकरी संप्रदायात पद्धत आहे एकमेकांना नमस्कार करणं, लहान मोठा लिंग वर्ण याचा विचार न करता, कारण ईश्वरच आहे, सर्व जे जमलेले आहेत ते ईश्वरूप आहेत ही भावना त्यातनं निर्माण होते. त्यामुळे तेही जनसंपर्क न होता ईश्वर संपर्क होतो. तर अशा रीतीने विविक्त देश सेवणारा आणि जनाच्या संसर्गापासून दूर राहण्याची वृत्ती असणारा असा तो ज्ञानी मासतो आणि आपणही तसेच प्रयत्न करावेत हे अपेक्षित आहे. अजून काय तर 11व्यात सांगतात भगवान, अध्यात्म ज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. अध्यात्म ज्ञान नित्यत्व. अधिआत्म म्हणजे जीवाच्या संबंधी, आत्म म्हणजे इथे जीवात्मा अशाने घेतात. पण अध्यात्म ज्ञान म्हणजे जीवाचं खरोखरचं ज्ञान म्हणजे काय, तो जीव नसून तो तत्व ज्ञान काय, तर तत्व हे तत्पदार्थ आहेत ते जाणणं आणि अध्यात्म ज्ञान म्हणजे त्वम पदार्थ जाणणं. वेदात जी महावाक्य आलेली आहेत, जी जीव ब्रह्माचं ऐक्य दाखवतात, त्यात तत्वमसी अहम ब्रह्मास्मी ही जी महावाक्य आहेत त्यात तत् म्हणजे तो म्हणजे परमेश्वर आणि त्वम म्हणजे मी, हे एकच आहेत म्हणताना मी खरा कोण आहे, मग हा जीवात्मा म्हणजे त्याच्यात मन बुद्धी हे सगळे क्षेत्राचे भाग झाले. त्याच्यापेक्षा वेगळा मी जो आहे तो सच्चिदानंद रूप आहे, तो त्वम आणि तत् हा परमेश्वर सर्वव्यापी सर्वज्ञ असा जो आहे त्याचे ते सर्वव्यापी सर्वज्ञत्व सर्वसाक्षीत्व हे लिलेनी घेतलेले जे गुण ते बाजूला ठेवले तर उरलेलं जे चैतन्य आहे ते सच्चिदानंद हे एकच आहे. तर असं अध्यात्म ज्ञान स्वतः आपण कोण आहेत त्याचं नित्यत्व म्हणजे कायम ते मनात असणं आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो आहे परमात्म तत्वाचं ज्ञान ते कायम असणं म्हणजे तत्वमसी याचा अर्थ कळणं, ह्यालाच ज्ञान म्हणतात. एतत् ज्ञानम इति प्रोक्तम म्हणजे हे सगळे गुण ह्याचंच नाव ज्ञान आहे असं भगवान म्हणतात. यद यद अतोन्यथा यदतोन्यथा यदतोन्यथा म्हटलेलं आहे म्हणजे काय तर याच्यापेक्षा जे वेगळं काही ज्ञान किंवा काय आहे ते वेगळं आहे, ते तत्वज्ञान होत नाही किंवा ते खरं ज्ञान होत नाही असं भगवान म्हणतात. आता पुढे ते ज्ञानासाठी ते ज्ञान कशाचं आहे, काय आहे ते ज्ञान याचं थोडंसं वर्णन करताय. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि
यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न न सत्नासदुच्यते. म्हणजे ज्ञेयम यत् तत् प्रवक्ष्यामी, जे खरं ज्ञेय आहे, जाणण्यायोग्य आहे. आता ज्ञान खरं काय आहे, तर ज्याला जाणायचं ते ज्याने जाणलं जातं ते ज्ञान. ज्याला जाणायचं तो ज्ञेय कसा आहे ते मी तुला आता सांगतो, असं भगवान म्हणतात. प्रवक्ष्यामी म्हणजे विशेष प्रकारे, म्हणजे चांगल्या प्रकारे सांगतो असं भगवान म्हणतात. तर काय सांगतात भगवान, हे जाणण्यायोग्य ज्ञेय जे आहे आणि ते जाणण्याने अमृत अश्नुते, म्हणजे अमृतत्वाची, म्हणजे मृत्यू आणि जन्म हे देहाचे आहेत, त्याच्यापेक्षा आपण वेगळं सच्चिदानंद आहोत हे कळणं, यालाच अमृतत्व म्हणतात. ते अमृतत्व मिळणं. तर असं ते अमृतत्व मिळतं, म्हणजे सच्चिदानंदाची प्राप्ती भगवंताला ज्याच्यामुळे होते, ते मी आता तुला विशेष प्रकारे प्रवक्ष्यामी, चांगल्या प्रकारे सांगतो. आता ते जे ब्रह्म आहे ते अनादी आहे, कारण त्याला आदी नाही. किंवा आदी आणि अंत ही कालाची संकल्पना ही मायेच्या राज्यातली आहे. जिथे कालही नाही तिथे आदी अंत काय सांगणार, तसा तो अनादी आहे. आणि अनादी आहे. आणि कसा आहे तो, तर तत्परम ब्रह्म, अनादिमत परम ब्रह्म. तर अनादिमत म्हणजे काय, अनादी असणारा, आणि तत्परम ब्रह्म, त्या ब्रह्माला सत ही म्हणता येत नाही आणि असत ही म्हणता येत नाही. आता इथे प्रश्न पडेल, सत कसं म्हणता येत नाही, सच्चिदानंद तो आहे. पण सच्चिदानंद तो आहे असं म्हणण्याकरता आपल्याला त्याचा अनुभवा करता हे नुसते शब्द आपण योजतो, कारण तिथपर्यंत अजून आपण पोचलेलो नाही. तिकडे जो पोचतो तिथे तो फक्त अनुभव आहे, त्याला सत असत काहीही नाव नाही. केवळ कैवल्यानुभूती आहे ती. वासुदेव सर्वम याची अनुभूती ही कैवल्यानुभूती आहे. तर त्यामुळे तो जो परमात्मा आहे त्याला सत किंवा असत या भाषेतही अडकवून ठेवता येत नाही. आणि तो कसा आहे तर सर्वत 13व्या श्लोकात सांगतात भगवान, सर्वत पाणिपादं तत् सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. सर्वतः पाणिपादं तत्, म्हणजे सगळीकडे त्यांचे हात आहेत, सगळीकडे हातपाय सगळीकडे आहेत. सर्वतो अक्षी शिरोमुखम, सर्वत्र डोळे आहेत, शिर त्यांची सर्वत्र आहेत आणि मुख सर्वत्र आहे. सर्वता श्रुतिमत, म्हणजे सर्व बाजूनी त्यांचे कान आहेत, श्रोत्रेंद्रिय सर्वत्र आहे. सर्वता श्रुतिमल लोके सर्व आवृत्य तिष्ठती, असे ते. कारण ते हे लोक हे हा जो लोक आहे, संसार आहे, तो सर्व व्यापून त्याच्याही पलीकडे भगवंत आहे. ही सगळी माझ्या एका अंशाने सगळं सृष्टी किंवा विश्व राहिलेलं आहे असं भगवान सांगतात. त्यामुळे ह्या सगळ्याच्या परेही तो आहे. आणि सर्वत्र व्याप्त असल्यामुळे जी जी शिरं शरीरात आहेत, सहस्र शीर्षा म्हटल्यावर अनंत जी शिरं आहेत, आपली सर्वांची शिरं ती भगवंताची शिरं आहे, कारण आपल्या अंतर्यामी तो राहतो. त्याचबरोबर सर्वव्यापी रूपाने इंद्रिय त्यांची कुठेही माशी शिंकली तरी त्याला लक्षात येईल, म्हणजे सर्वत्र त्याचे कान आहेत. सर्वसाक्षी आहे तो. द्विशास्त्री गुरुचरित्राचं जे संस्कृत गुरुचरित्र श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी लिहिलंय, तर त्यात त्यांनी थोडस सुरुवातीचं त्या ज्या सिद्ध आणि नामधारकाच्या संवाद रूपाने हे गुरुचरित्र सांगितलं गेलंय. तर त्याची नामधारकाची सुरुवातीची स्थिती सांगताना तो नाडला गेलेला आहे, सगळा दुःखी आहे, संसार तापाने तप्त झालेला आहे. आणि त्यात तो
तक्रार करतोय ईश्वराला, की माझी स्थिती तुला कळत नाही का? तेव्हा तो म्हणतो, ते नामधारक म्हणतात, "विश्वसाक्षी न चेक्षसे." म्हणजे विश्वसाक्षी तुम्ही आहात, तरी मला पाहिलं नाहीत असं कसं होईल? विष्णू आहात आणि माझी हाक तुमच्या सर्वव्यापक असे विष्णू आहात. माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, तर ते कसं होईल? तर हे तो नामधारक म्हणतोय, ते त्या सच्चिदानंद परब्रह्माचे सर्वत्र कान आहेत, याचा तोच इकडे अर्थ आहे, की ते सर्वव्यापी तत्व आणि ज्ञानरूप आहेत. त्यामुळे त्यांना बाह्य इंद्रियांची गरज नाही. आपण मागेही पाहिलं, की आज्ञाचक्राचा भेद झाला, की ते दिव्यचक्षू उत्पन्न होतात. मग डोळे असण्याची गरज नाही. मागे पुढे सगळीकडे जसे अर्जुनाला दिव्यचक्षू दिले, तेव्हा तो पुढे स्तुती करताना म्हणाला, नमःपृष्ठता तदपृ नमःपुरस्ता ददपृष्ठतस्ते नमस्तुते सर्वत एव सर्व. सर्व बाजूने मी तुला नमस्कार करतो, कारण मागे पुढे वर खाली आपल्या आत बाहेर सगळीकडे त्याला विश्वरूप दिसत आहे. हे ती दिव्य दृष्टी आहे. तर अर्जुनाची त्याला दिव्य दृष्टी दिल्यामुळे ते झालंय. तर भगवंत सर्वव्यापी असल्यामुळे सर्वच त्यांच्या समोर दृश्य आहे. या दृष्टीनेही सगळीकडे डोळे आहेत, सगळीकडे शिर आहेत, अशा यांनी दोन्ही दृष्टीने हे सांगितलेलं आहे. आणि हे हे सगळीकडे असून त्याच्याही त्याला आवृत्त करून व्यापूनही शिवाय तो त्याच्या पलीकडेही तो शिल्लक आहे, असं भगवंतांनी याच्यात निर्देश केलेला आहे. आता पुढे सांगतात, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तुच. आला तोच आता विषय, की सर्वेंद्रिय गुणाभास म्हणजे सगळ्या विषय जे आहेत इंद्रियांचे, त्याचा गुणाभास म्हणजे पूर्णपणे त्याचा त्याला अनुभव आहे, पण सर्वेंद्रिय विवर्जित. त्याला स्वतःची अशी काही इंद्रिय नाहीत. म्हणजे या इंद्रियांची अपेक्षा न ठेवता त्याला हे सगळं ज्ञान आहे. असक्तम, कुठेही त्याची आसक्ती नाही. तसं असूनही सर्व भृत्येव सगळ्यांचं पालन पोषण करतो. आई मुलाचं पालन पोषण करते, कारण तिला प्रेम नुसतं नाहीये, प्रेमाबद्दल हे माझं मूल ही आसक्ती आहे. भगवंताला सर्वच आपले आहेत आणि हा भासही आहे. ह्या दोन्ही दृष्टीने त्याला आसक्ती नाही, पण वात्सल्य, फक्त वात्सल्य मोठं आहे आणि त्याच्यात ते वात्सल्य तेच माऊलीत आल्यामुळे आपण मातृदेवो भव म्हणतो. आईच्या प्रेमाला तोड नाही म्हणतो, कारण भगवंताच्या वात्सल्याचा जो प्रकाश आहे ते सद्गुरूंच्या नंतर काही जर उदाहरण द्यायचं झालं तर ती आई आहे आपली. मातृदेवो भव या करता म्हटलेलं आहे. तर असे असक्त असून सुद्धा सर्वांचं सर्वभृत सगळ्यांचं पोषण करणारे ते आहेत. निर्गुण असून गुणभोक्तृच आहेत. म्हणजे निर्गुण असून सगळे गुणाचे भोग घेणारेही तेच आहेत. कारण अ, आपण जेव्हा भोग घेतो तेव्हा इंद्रिय, मन, बुद्धी, हे शरीर, हे सगळं मायेचं आहे. माया ही मा, मायेत चैतन्य नाही आणि भोग घेणं न घेणं ह्याच्यासाठी जी जाणीव लागते ती मायेत नाही. त्यामुळे ती जाणीव हेच चित्तत्व सच्चिदानंद स्वरूप. त्यामुळे तोच भोग घेतो असाही व्यवहार आहे आणि तो भोग घेत नाही असा दोन्ही व्यवहार आहे. आता हे थोडं कळायला कठीण असेल, पण जोपर्यंत आपण मायेच्या आत असतो तेव्हा हे जे करतोय ते ईश्वर करतोय म्हणून आपण त्याच्याकडे कर्तृत्व देतो. पण त्या ईश्वराच्या दृष्टीने पाहिलं तर तो काही करत नाही, असं आहे. त्यामुळे आपण कोणत्या दृष्टीने पाहतोय त्याप्रमाणे त्याला कर्तृत्व आहे की नाही हे विधान होतं आणि भोक्तृत्व आहे की नाही हेही विधान त्याप्रमाणे होत असतं. पुढे सांगतायत भगवान, बहिरंतश्च भूतानाम् अचरैचरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थैः चान्तिके च तत्. बहिरंतश्च भूतानां, भूतांच्या बाहेरही आहे, आतही आहे, सर्वत्र व्याप्त आहे. अचरम चरम एव च, चरम अचरम एव च. चरम अचरम एव च म्हणजे चर आणि अचर यांच्या रूपानेही तेच आहे.
सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयम, म्हणजे सूक्ष्मत असल्यामुळे अविज्ञेय, म्हणजे जाणण्यास, विशेष ज्ञान होण्यास कठीण, असं ते आहे. आता सूक्ष्म याचा अर्थ अ, अ, कसा करतो आपण, तर पृथ्वी तत्व हे जास्त स्थूल आहे, त्याच्यापेक्षा आपतत्व पाणी हे कमी स्थूल आहे, त्याच्यापेक्षा अग्नी वायू हे कमी स्थूल आहे, आणि आकाश सर्वात कमी स्थूल, म्हणजे सर्वात सूक्ष्म काय आहे तर आकाश आहे. म्हणजे अ, आपण आधुनिक ह्याच्यात अ, सूक्ष्म हा शब्द बारीक नुसता म्हणून वापरतो, तर हे तत्व तसं सूक्ष्म त्या अर्थाने आहे, पण सूक्ष्म याचा अर्थ ज्याचा आकारच नाहीये अशा दृष्टीने, आणि म्हणूनच ते जे अतिसूक्ष्म आहे ते सर्वव्यापी होऊ शकतं, असं हे परमात्म तत्व आहे. हा. बहिरंतश्च भूतानामचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेय दूरस्थं चान्तिके च यत्. आता दूरस्थ पण ते आहे, आणि च अंतिके म्हणजे जवळही तेच आहे. आता हे कसं काय, तर ज्ञानेश्वर माऊलींनी याचं स्पष्टीकरण केलंय, की जे जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझी, म्हणजे अहंकाराचा ज्याचा नाश झालाय त्याला ते दूर आहे, त्याला ते जवळ आहे. अहंकाराला तर त्याला ते दूर आहे. आता अशी कल्पना करा की अ, एका खोलीत लहान मूल आहे, आणि एक पडदा लावलेला आहे. त्या पडद्याला चिकटूनच मूल बसलेलं आहे, आणि पडद्याच्या पलीकडे लगेच त्याची आई बसलेली आहे. पण त्या पोरगं रडायला लागतं का, तर माझी आई कुठेतरी दूर गेली. तर तसा तो मायेचा पडदा असताना तो दूर भासतो. आता हे सगळाच भास आहे, आणि त्या भासात राहून व्यावहारिक उदाहरण देऊन जेव्हा समजायचंय, तेव्हा तो परमात्मा दूर आहे. केव्हा? कुठपर्यंत? जोपर्यंत बुद्धीची शुद्धी नाही झाली. बुद्धीची शुद्धी नाही झाली म्हणजे अशुद्ध बुद्धी असणं, म्हणजे तो अज्ञान आवरण आणि विक्षेप आवरण, अभानावरण आणि विक्षेप आवरण, म्हणजे मूळ तत्वाचं अज्ञान, मूळ तत्व झाकलं गेलं आणि त्याच्याऐवजी दुसरंच दिसलं झालं. रज्जू पडलेली आहे, त्याचं रज्जुत्व झाकलं गेलं हे अज्ञान, आणि विक्षेप म्हणजे त्याच्याऐवजी साप दिसायला लागला. तसं तो जो पडदा आहे त्यांनी जवळ असलेली आई त्या मुलाला दिसली नाही, तसं अज्ञानाच्या पडद्याने ईश्वर दूर भासतो. तो पडदा गेला की तो जवळच आहे. आपल्या अंतर्यामीच तो आहे, अजून कुठे. हिरण्यकशिपूची गोष्ट सांगतात की हिरण्याक्षाचा वध वराह अवतार घेऊन केल्यानंतर हिरण्याक्षाला राग आलेला आहे, द्वेष निर्माण झाला भगवंताबद्दल, आणि कुठे तो विष्णू म्हणून सगळ्या चराचरात तो शोधतोय, सगळ्या लोकात तो शोधतोय, पण त्याला विष्णू सापडले नाही. काय कारण असेल सांगा? कारण असं की ते विष्णू त्याच्या अंतर्यामी बसलेले आहेत. तर असं आहे, खल असो किंवा सज्जन असो, अंतर्यामी ते भगवानच आहेत. असा, त्यामुळे फक्त त्या मायेच्या पडद्यामुळे ते दूर भासतात. आता हे दूर लांब हे अंतर हेही मायेच्याच राज्यात आहे ना. माया सरली तर सर्वत्र अखंड सच्चिदानंद आहे. तर असे ते तद्दूरे तत् दूरस्थ चांतिकम तत्, किंवा उपनिषदात सांगितल्याप्रमाणे तद्दूरे तत् समीपके हा व्यवहार तिकडे केलेला आहे. आणि आता पुढे सांगतायत, अविभक्तैः च भूतेषु विभक्तम् इव च स्थितम् भूतभर्तुं च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. अविभक्तम च भूतेषु म्हणजे अ, 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 अविभक्त असणं म्हणजे ज्याचे भाग होऊ शकत नाही, अशा यांनी अविभक्त. आणि दुसरा अर्थ आहे जीवाशी अविभक्त, म्हणजे त्याच्या आत बाहेर तोच असल्यामुळे त्याच्याशी अविभक्त आहे. आणि त्याच्यात परत विभक्त म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळाही तो आहे. म्हणजे आकाश जसं सर्व वस्तूंच्या आत आकाश आहे, जरी एवढसा ॲटम जरी घेतला तरी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स याच्यामध्ये काय आहे तर अवकाशच आहे. पण तो इलेक्ट्रॉन प्रोटॉनपेक्षा अवकाश वेगळा आहे. त्या इलेक्ट्रॉन प्रोटॉनच्या आतही परत शोध आहे की परमाणू आहेत.
तर त्याच्या आत बाहेर आकाश आहेच, पण त्याच्यापेक्षा वेगळं आहे. कारण ती वस्तू जेव्हा एका ठिकाणाहून पुढे जाते, तेव्हा आकाश तिचं तसंच आहे. ते फक्त पुढे जातंय. ते आकाशाला घेऊन पुढे जात नाही. या ह्यानी ते अविभक्त असताना विभक्तही आहे. विभक्तही स्थितम म्हणजे ते राहिलेलं आहे तसं प्रतीत होतं. भूत भर्तूच तज्ज्ञेयम ग्रसिष्णू प्रभविष्णूच. भूत भर्तुम विष्णू रूपाने भूतांचं भरण पोषण करणारा आणि ग्रसिष्णू. ग्रसिष्णू म्हणजे विष्णू म्हणजे सर्वव्यापक आणि जो लक्षण करणारा आहे तो. आणि ग्रसिष्णू म्हणजे ग्रास करणारा म्हणजे भगवान शंकर आहेत. आणि प्रभविष्णू, प्रभविष्णू जे म्हणजे प्रभवाची क्रिया ज्याच्या थ्रू होते म्हणजे ब्रह्मदेव. अशा तिन्ही रूपांनी तोच आहे म्हणजे मीच आहे हेच सांगतायत भगवान. भगवान श्रीकृष्णच आहेत. हा, आता पुढे अजून कळण्यासाठी त्याच्या ज्या बाह्य ज्या अभिव्यक्ती आहेत त्याच्या रूपानेही तोच आहे हेही ते सांगतायत. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानै ज्ञेयै ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. तो परब्रह्म परमात्मा जो आहे तो ज्योतींची ज्योती म्हणजेच काय, जे काही तेज ज्योतिमय आहे ती प्राणज्योत असो किंवा बाह्य कोणतीही ज्योत असो, सूर्य चंद्र हे असो, त्याचं जे तेज आहे 15वा अध्याय ते भगवान सांगणार आहेत. तर तेजम विद्धी मामकम, ते माझंच तेज आहे. तेच इथे सांगितले. ते परब्रह्म त्या ज्योतींचीही ज्योती आहे. आणि ते तमस्साच्या अत्यंत पलीकडे आहे. तम, अंधकार, माया, अज्ञान हे जे आहे त्याच्या पलीकडे. आता अज्ञानाचा अनुभव आपल्याला आहे. समजा आपण सूर्याचं उदाहरण केलं. सूर्यासाठी अंधार हे अस्तित्वातच नाहीये, कारण त्याला अंधाराचा अनुभव होणं शक्यच नाही. कारण सूर्य जिथे आहे तिथे अंधकार नाही. तसं आत्मतत्व जिथे आहे तिथे हे ते तमोगुण किंवा तमोवृत्ती अज्ञान हे नाहीच आहे तिथे. आणि हे परम उच्चते म्हणजे हे अल्टिमेट असं अगदी परम सत्य, शेवटचं सत्य हेच आहे की ते ज्ञान सगळं सगळं जे तेज आहे किंवा ज्ञानाचंही ज्ञान हे ते आहे. आणि त्याच्या ह्या सगळ्या मायेपेक्षा ते पलीकडे आहे म्हणजे वरचढही आहे. परम, परम म्हणजे श्रेष्ठ. आणि कसं आहे, ज्ञानरूपही तेच आहे, वेदरूपही ते आहे. आणि वेदरूप ते असताना त्या वेदांचा बोध जो होतो, ज्ञान, ते ज्ञान ते आहे. आणि त्यांनी जाणून घ्यायचं ज्ञेय. ज्ञेय म्हणजे तो सच्चिदानंद स्वरूप, तेही तोच आहे. आणि तेच ज्ञानगम्यम, फक्त तत्वज्ञानीनेच ते होऊ शकतं. आणि तत्वज्ञानानेच होण्याला ते योग्य आहे. आणि कसं आहे, सर्वस्य हृदि विष्ठितम, एवढं सर्वव्यापी असताना सर्वांच्या हृदयी राहणारं आत्मतत्वाच्या रूपाने, हृद्देश अर्जुन तिष्ठतू सांगितल्याच्या सुहृदच्या रूपाने, अंतर्यामी कूटस्थ या सगळ्या प्रत्यगात्मा या रूपाने राहणारं ते तत्व आहे असं भगवान सांगतात. आता वेळ झालेली आहे, प्रार्थना घेऊन इथे थांबू. 13वा अध्याय 17व्या श्लोकापर्यंत आपण आज आलेलो आहोत. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.